अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामन प्रकाशांची पुस्तकं वाचनास घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती बसवेला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण सत्पुरुष आणि सिद्धस्थानांचा प्रभाव पाहिला. आज अनुभवी पेशाचे, पण त्यातही काही अनुभवी पेशाचे असतात. ती झाड सोडावे लागू नये म्हणून काही युक्त्या करीत असतात, कारण ती अनेकांना बांधून मुरब्बी झालेली असतात. ती पुन्हा एखाद्या मनुष्य शरीरात शिरली म्हणजे त्यांनी एखादे झाड धरले आणि त्याला गाणगापूरला आणले की देवांचे गण त्यांना त्या मनुष्याच्या शरीरातून बाहेर खेचून हाकलतात. त्या माणसाच्या शरीरातून ती निघतात आणि मग दुसरे गिऱ्हाईक शोधू लागतात. त्यांच्या गाठीला अगोदरचा पहिल्या माणसाचा अनुभव असतोच, त्यामुळे त्यांना पुन्हा पुढच्या वेळेस जर गाणगापूरला आणले तर ते विचार करतात की अरे, मागच्या वेळी मंदिरात गेल्यावर आपल्याला घालवून लावले होते. म्हणून गाणगापूरची वेश दिसताच ती तिथे उतरून बाहेर कुठेतरी थांबतात. त्यामुळे पिशाच बाधा झालेल्या व्यक्तीला मंदिरात नेल्याचा आरतीच्या वेळी काहीही होत नाही, संचारच होत नाही. ते बघून पुजारी सांगतात की याला काही झाले नाही आहे, त्यामुळे याला परत घेऊन जा. तेथून निघून तो माणूस परत वेशीपाशी आला की ते बाहेर वाट बघत असलेले पिशाच पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसते. याच न्यायाने जेथे तपाची शक्ती असते त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्यापाशी असलेली विकारांची भूते ही बाहेर निघून तुमची वाट बघत बसतात, कारण त्या स्थानातील तपशक्तीच्या प्रभावामुळे ती आत जाऊ शकत नाही. त्या तपोभूमीतून तुम्ही बाहेर पडलात की ते विकार परत तुमच्या हृदयात येऊन बसतात. ही विकासाची भूते जर कायमची दूर व्हायला हवी असतील तर ज्यांच्या योगे त्या स्थानी ती तपशक्ती निर्माण झाली त्या महात्म्यांना शरण जावे लागते, तरच त्यांच्या ठिकाणची तपशक्ती तुमच्या हृदयात संक्रमित होऊ शकते. म्हणूनच श्री माऊली सांगतात की जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी असता समूळ होय. पाखंडी व्यक्तीला त्या स्थानी गेल्यावर तपश्चर्याची इच्छा होऊ लागली तरी त्याने तपासाठी तेथे बसायलाही पाहिजे. असा एखादा पाखंडी तेथे तपासाठी केव्हा बसेल तर जेव्हा त्याच्या मनात सारखे येईल की आपण तप करायलाच पाहिजे, इथे यायलाच पाहिजे. तेव्हा असे वारंवार मनोरथ होऊन जर तो खरंच तेथे तपाला साधनेला बसला तर त्याचे कल्याणच होईल. पण ती पुढची गोष्ट झाली. श्री माऊली जे स्थानाचे महात्म्य सांगत आहेत तेच एवढे विलक्षण आहेत की एखादा पाखंडी असूनही त्याच्या अंतःकरणात ते स्थान त्या तपाची इच्छा उत्पन्न करते, आणि ही देखील काही सामान्य बाब नव्हे. श्री माऊली या पुढच्या ओवीत सांगतात की स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकामही परी मागवता निघो निसरे. असा सिद्धास्थानी एखादा सकाम मनुष्य थोडा वेळ जरी थांबला तरी त्याला तेथून हालावेसे वाटत नाही. तो सकामही तेथे त्या स्थानी स्वतःला हरवून बसतो. म्हणूनच त्यांनी अशा सिद्धस्थानाचे पुढचे लक्षण सांगताना असे म्हटले जाते की तरी सकामही परी माधवता निघो किसरे. आता यातून सद्गुरू श्री माऊलींना नेमके काय सांगायचे आहे ते आपण पुढच्या प्रवचनात घेऊन या. आता जो वाचलेला लेख आहे तो 1 एप्रिल 1993 रोजी पुणे येथे झालेल्या प्रवचनाचा भाग होता. आज आपण पुढचा भाग स्वभावे वाटे येता स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकामही परी मागवता निर्दो विसरे.
सद्गुरू भगवान श्री माऊलींनी कृपायोगाच्या अभ्यासासाठी स्थान कसे असावे हे सांगताना आधी त्या स्थानाची लक्षणे सांगितली आहेत. त्यानंतर त्या स्थानाचे एक एक वैशिष्ट्य सांगताना त्या स्थानी एखादा पाखंडी मनुष्य जर आला तर त्याला कशी अनुभूती येईल ते सुरुवातीला सांगितले. आणि आता प्रस्तुत ओवीमध्ये एखादा सकाम मनुष्य जर त्या स्थानी आला तर त्याला काय अनुभव येईल हे ते सांगत आहेत. श्री माऊलींची निरूपण हातोटी. येथे कुणाला एखाद्या वेळी असा प्रश्न पडेल की श्री माऊली इतके खोलात जाऊन हे सर्व का सांगत आहेत, तर श्री माऊलींचा स्वभावच कनवाळू आहे. त्यांना आपल्या लेकरांची अत्यंत काळजी आहे. त्यामुळे आपल्या लेकरांना जोपर्यंत अभ्यासाची गृहीतके समजत नाहीत तोपर्यंत ती त्यांना नाना प्रकाराने समजावून सांगणे हे त्यांचे एक कर्तव्य म्हणून समजतात. शिवाय त्यांच्या समोर जे श्रोते श्रवणाला बसलेले आहेत ते वेगवेगळ्या अधिकाराचे आहेत. त्यांच्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांसारख्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी खालच्या अतिमंद अधिकाऱ्यापर्यंत सर्व प्रकारचे श्रोते आहेत. श्री माऊलींना जोपर्यंत असे वाटत नाही की यातल्या अतिमंद अधिकाऱ्यांनाही सांगितलेले समजले आहे तोपर्यंत ते समजावून सांगत असतात. त्यांना जेव्हा असे वाटते की या विषयावर सांगणे आता पुरे झाले किंवा या विषयावर जेवढे सांगायला हवे होते तेवढे सांगितले, आता तरी हा विषय सर्वांना समजावा, तेव्हा हे असो असे म्हणून ते एखादा निर्णायक दृष्टांत देतात आणि विषय संपवतात. किंवा तो विषय नंतर पुढे कुठे जर सविस्तरपणे सांगायचा असेल तर त्याची थोडक्यात प्रस्तावना करून आणि त्या संदर्भात गरजेपुरते सांगून तो विषय पुढे येणार असल्याचे किंवा तो विचार मागे सांगून झाल्याचे ते खुबीने सूचित करतात. ही त्यांची निरूपणाची विशिष्ट हातोटीच आहे. पण अभ्यास योगासंदर्भातील विशेष स्थानांचा विचार संबंध श्री ज्ञानेश्वरी केवळ येथेच आलेला आहे, या 6व्या अध्यायातच आलेला आहे आणि तो इतरत्र कोठे येणारही नाही. म्हणूनच येथे तो विषय ते एवढ्या विस्ताराने सांगत आहेत. शास्त्रांचा असा नियमच आहे की एखाद्या विषयाची व्याख्या करताना त्याच्या सर्व अंगाची कल्पना करून व्याख्या मांडावी लागते. त्या व्याख्येत संबंधित विषयाच्या विचारातील एखादे अंग जरी सुटले तरी ती व्याख्या परिपूर्ण म्हटली जात नाही. अशा वेळी समोर जे बालबुद्धीचे श्रोते असतात त्यांना त्या विषयाचे आकलन नीट होत नाही. याच संदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक गमतीशीर हकीकत सांगत असत. व्याख्या परिपूर्ण असावी. एकदा एक शिक्षक वर्गात मुलांना पदार्थ विज्ञान शिकवित होते. त्यांना पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थ कसे असतात या संदर्भात मुलांना व्याख्या सांगून शिकवायचे होते. त्यामुळे ते मुलांना म्हणाले, पारदर्शक पदार्थ कोणते, तर ज्यातून आरपार दिसते त्या पदार्थांना पारदर्शक असे म्हणायचे. असे स्पष्ट करून मग त्यांनी एका मुलाला पारदर्शक पदार्थाचे एखादे उदाहरण द्यायला सांगितले. त्यावर तो मुलगा म्हणाला, अगदी सोपे आहे गुरुजी, खिडकीतून सगळे आरपार दिसते. आता त्या मुलाचे उत्तर चूक म्हणावे का, तर नाही, ते उत्तर बरोबरच आहे. पण त्याला गुरुजींनी शिकवलेली पारदर्शक पदार्थाची व्याख्या चूक आहे, ती परिपूर्ण नाही, अपुरी आहे. म्हणून व्याख्येत एखाद्या पदार्थाची किंवा विषयाची सर्व अंगे जोपर्यंत अंतर्भूत होत नाहीत त्यांचाही विचार केला जात नाही तोपर्यंत ती व्याख्या परिपूर्ण ठरत नाही. यासाठी श्री माऊली
येथे स्थानासंबंधी एवढे सविस्तर सांगत आहेत. आता प्रस्तुत ओवीत ते सांगतात की स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सखामही परी मायोन मागवता निघो विसरे. त्यांनी येथे सकामाची अनुभूती व्यक्त केलेली आहे. सकाम कोणाला म्हणावे तर ज्याच्या मनात काहीतरी इच्छा अपेक्षा आहे त्याला सकाम म्हणावे. अशा सकाम व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. काही काही जणांच्या अंतःकरणात सद्वासना असतात तर काहींच्या अंतःकरणात असद्वासना आधाराने त्या वासना उद्भवतात. त्यांना असत वासना म्हणायचे आणि सत्वगुणाच्या सहाय्याने त्या वासना उद्भवतात त्यांना सद्वासना म्हणायचे. याप्रमाणे वासनांनुसार सकामांचे दोन प्रकार होतात. दोन्ही प्रकारच्या सकामात काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा असतेच. सिद्ध शक्तीची पद्धत. वास्तविक पाहता संत सत्पुरुषांच्या स्थानावर जे निष्काम असतात त्यांना ताबडतोब पारमार्थिक अनुभूती मिळते. कारण परमार्थाचा असा अलिखित नियमच आहे की परमार्थ की यह है रोती रीति इसको पहले सीख बिन मांगे मिले मोती मागे न मिले भीक. जे निष्काम असतात त्यांना लौकिकातील काही इच्छा नसते. त्यांना परमार्थ आपोआपच मिळत राहतो. पण जे एखादी प्रापंचिक इच्छा धरून सिद्धस्थानी आलेले असतात त्यांची ती इच्छा जरी पूर्ण होते तरी त्यांना परमार्थ मात्र मिळत नाही. अशा या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना म्हणजे परमार्थातील व प्रपंचातील सकाम लोकांना हे सिद्धस्थान आकर्षित करीत असते. त्या स्थानावर राहायची थांबायची त्या दोघांनाही इच्छा होते. त्या स्थानातील सिद्ध शक्ती भगवती त्यांच्या मनातील इच्छांप्रमाणे त्यांना पूर्ततेचे भोगही देते. अशा इच्छांची युक्ती करण्याची तिची विशिष्ट पद्धत असते. ती शक्ती असत वासनेचा रोध करते. समजा एखाद्याला एखाद्या पवित्र स्थानी सिद्धस्थानी गेल्यावर असे वाटते की येथे शांत वाटते आहे, जरा बसावे. पण दुसऱ्याच क्षणी जर त्याच्या मनात असा विचार आला की इथे इतकी शांतता आहे तर आपल्या मित्रमंडळींना येथे घेऊन यावे आणि पत्ते कुटावेत, तर ती शक्ती त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या त्या असत्वाचा रोध करते. त्यामुळे त्या स्थानातील शक्तीचा प्रभाव त्याच्या मनावर पडतो आणि तोच पुन्हा असा सद्विचार करू लागतो की त्यापेक्षा येथे येणाऱ्या लोकांसाठी आपण एखादी पाणपोई सुरू करावी, म्हणजे येणाऱ्याची पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय तरी होईल. अशी सद्वासनाही त्याच्या मनात ती शक्तीच निर्माण करते आणि शिवाय अशा वासनेचा ती रोध करीत नाही तर भोग करते. त्या सिद्धस्थानाला योग्य ठरतील अशाच गोष्टी ती शक्ती करून घेत असते. बनेश्वर मंदिराची हकीकत. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर जवळच्या बनेश्वर मंदिराची हकीकत या संदर्भात फारच बोधक आहे. फार पूर्वी पेशवाईच्या सुरुवातीच्या काळात तेथे एक विशाल तळे होते. एवढा पेशवे आणि त्यांचे काही साथीदार तेथून जात असताना पेशव्यांचा घोडा तेथे अडला. घोडा येथे कशामुळे अडला हे पेशव्यांना कळेना, पण त्यांना असे मात्र वाटले की हे स्थान फार रम्य आहे. या स्थानी काहीतरी दैवी सामर्थ्य असले पाहिजे. चित्ताला आकर्षित करून घेणारे काहीतरी असले पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या बुवा नावाच्या एका निष्ठावान सेवकाला तेथे राहण्याचे सांगितले. पुढे त्या स्थानी नेमके काय आहे